आज आपण उपवासाच्या रताळ्यांच्या गोड कापाची रेसिपी बघणार आहोत. जर उपवासाला तुम्हाला काही गोड खावंसं वाटत असेल तर झटपट तयार होणारे हे रताळ्याचे काप आज आपण बघणार आहोत. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता इथं मी 2 रताळं घेतलेली आहेत. साधारण ही मीडियम आकाराचे 2 रताळे आहेत. ते स्वच्छ धुवून आपल्याला एक अर्धा तास पाण्यात ठेवायचं आहे. म्हणजे यावरील जर काही माती वगैरे असेल तर ती निघून जाते. आता इथं रताळ्याचे आपल्याला असे बारीक चकत्या करून घ्यायच्या आहेत, बारीक काप करून घ्यायचे आहेत. इथं मी साधारण गोलाकार करत आहे. तुम्हाला ज्या प्रकारच्या काप आवडतील त्या प्रकारचे तुम्ही इथं काप करून घेऊ शकता. इथं आपल्याला पातळच काप करायचे आहेत, कारण हे शिजायला पटकन सोपे जाते. या प्रकारे आपण सर्व रताळ्यांचे काप करून घ्यायचे आहेत. आता हे काप करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच कृतीला सुरुवात करायची आहे, नाहीतर मग काप आहेत ते काळे पडतात. त्यामुळे आता लगेच आपण इथं कृतीला सुरुवात करूया. आता इथं मी एक पॅन घेतलेला आहे. त्यात आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप छान मेल्ट झालं की मग ह्यात आपल्याला हे काप घालून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनटं हे छान आपल्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहेत. म्हणजे तुपाचं कोटिंग आहे ते पूर्ण आपल्या ह्या रताळ्याला लागलं जातं आणि हे शिजायला पण खूप वेळ लागत नाही. एक 5 ते 7 मिनटात रताळे आपली पटकन शिजली जातात. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व रताळ्याच्या कापांना तुपाचं कोटिंग लागलं जातं. आता ह्याला आपल्याला 2 मिनटं झाकून ह्याला एक वाफ आणून द्यायची आहे. आता एक वाफ आलेली आहे. आता इथं बघू शकता हलकासा कलर येल्लो झालेला आहे. आता हे शिजलेत का नाही आहेत ते बघूया. आता इथं बघू शकता एक 70 ते 80% हे रताळं शिजलं गेलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला 3 चमचे इथं मी गूळ वापरलेला आहे. इथं तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर वापरली तरी पण चालेल. रताळे हलकेसे गोड असतात, त्यामुळे इथं गुळाचा वापर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं मी 3 चमचे वापरले. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एखादा चमचा ॲड इथं अजून करू शकता. आता हे गुळाचं पाक तयार होईस्तोपर्यंत आपल्याला परतायचं नाही आहे. हलकासा गूळ वितळूस तोपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गुळाचं हे मिश्रण आहे ते सर्व रताळ्याच्या कापांना लागलं जायला पाहिजे. असं हे अगदी हलक्या हातानं हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे, कारण रताळे शिजलेली आहेत तर त्या लगेच ते तुटली जातील. आता ह्याला परत एक 2 मिनटं झाकून आपल्याला वाफ द्यायची आहे, म्हणजे जे गुळाचं कोटिंग आहे ते पूर्णपणे रताळ्याला लागलं जाईल. इथं बघू शकता गूळ हा छानपैकी वितळला गेलेला आहे आणि रताळ्याचा कलर पण खूप छान आलेला आहे. कोटिंग पूर्ण रताळ्याच्या कापांना गुळाचं झालेलं असल्यामुळे. आता ह्याच्यात आपल्याला एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे. गोड पदार्थ आहे त्यामुळं थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि जर तुमच्या उपवासाला तुम्ही जर वेलची पावडर खात असाल तर इथं पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे. इथं मी बदामाचे एक 7-8 बदामाचे कापाचे तुकडे घालत आहे. हे सर्व ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी पण चालतात. आणि 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही ओल्या नारळाचा कीस वापरला तरी पण चालेल. आणि एक थोडंसं परतून घ्यायचं आहे. इथं आपले रताळ्याचे काप ऑलरेडी तयार झालेले आहेत. फक्त आता वेलची पावडर आणि बदामाचे काप घातल्यामुळे आपल्याला 1-2 सेकंदच आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं मस्त असे हे रसरशीत रताळ्याचे काप तयार झालेले आहेत. जर तुम्हाला उपवासाला जर गोड पदार्थ खावासा वाटत असेल तर हे झटपट तयार होणारे रसरशीत रताळ्याचे काप कशी वाटले नक्की सांगा. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपी पण आपल्या चॅनलवर आहेत, तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. थँक्यू.